पण तुम्हाला ओळख कधी मिळाली असं वाटतं? ओळख म्हणजे मी मुंबईत आल्यानंतर मी मुंबईत यायच्या अगोदर मी ललित कला केंद्र करत होतो. त्याच्या अगोदर मी तुळजापूरमध्ये नाटक करायचो. आमचा एक पंचरंग प्रतिष्ठान नावाचा ग्रुप आहे. जिकडं मी जॉइन झालो होतो त्याच्या अगोदर 25 वर्ष ती संस्था काम करत होती आणि तुळजापूरला एक नाटकाची तशी परंपरा आहे. आणि मुंबईतले काही कलाकार तिकडे यायचे, दर्शनासाठी यायचे. त्यावेळेस त्यांच्याही तशा काही ओळखी होत्या. पण त्यांना बघितल्यानंतर आपल्याला असं असतं ना, की मला असं ते डिफरन्शिएट करणं जरा अवघड आहे. पण बघितल्यानंतर आपल्याला असं होतं, की हां, हे कारण टीव्हीला बघणं आणि प्रत्यक्ष बघणं ह्याच्यामध्ये खूप असं स्वप्नवत वाटायचं. बरोबर आहे. सोलापूरला मी हरिभाई देवकरणला होतो ना, त्यावेळेस मी पहिल्यांदा अविनाश खर्शीकर आणि किशोरी आंबियान ताईंना दोघांना भेटलो होतो आणि मी नंतर त्यांना सांगितलं पण ही माझी आठवण किशोरी ताईंना, की मी तुम्हाला पहिल्यांदा बघितल्यावर मला काय वाटलं होतं, की मी म्हटलं की प्रत्यक्ष जिवंत ॲक्टर जे आहे, लाईव्ह. लाईव्ह ॲक्टर. हां. तर त्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो. बघितलं होतं म्हणजे बोलण्याची तर हिंमत झाली नाही, पण बघितलं होतं. ते तशी एक पॅशन असतं ना आपल्याकडे, की असं आपल्याला होता यायला पाहिजे. मनातल्या मनात खूप लोकांच्या मनात असतं, की आपण ॲक्टर व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. पण ते कसं व्हायचं हा जरा वेगळा हे आहे आणि देवाच्या दयेने म्हणा किंवा देवीच्या आपल्या कृपेनं म्हणा, की आम्ही तुळजापूरला शिफ्ट झालो आणि तुळजापूरला आमची संस्था होती आणि त्यामध्ये मला नाटकात काम करायला मिळालं. त्याच्या अगोदरचं खूप वेगळं होतं आयुष्य. नाटकात आल्यानंतर मात्र जरा थोडासा फोकस, आता जो फोकस शब्द मला कळाला आहे, त्या फोकसनुसार मग जरा काय गोष्टी घडत गेल्या. असं मला वाटतं मुंबईत येईपर्यंतचा. कारण ललित कला केंद्रसुद्धा खूप इन्सिडेंटली माझ्या आयुष्यात आलं. माझा एक मित्र आहे योगेश राऊत म्हणून, तो मास कम्युनिकेशन करायचा आणि त्याला आमचं BA 3rd इयरची परीक्षा चालू होती. संपली होती परीक्षा आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की हे असं-असं एक ललित कला केंद्र आहे, तर तिकडं तुम्हाला ॲडमिशन घेता आलं तर बघा आणि मग आम्ही खूप इंटरेस्टिंगली ललित कला केंद्रामध्ये ॲडमिशन घेतलं. मिळालं म्हणजे आम्हाला ॲडमिशन चांगलं. आम्ही खूप तयारी केली. आमचे दिलीप भोसले म्हणून आहेत तुळजापूरचे, त्यांनी आमच्याकडून खूप चांगली तयारी करून घेतली. आणि ललित कला केंद्रात गेल्यानंतर पहिल्यांदा असं सतीश आळेकर सरांना अच्छा. भेटणं, हां. नखाते सरांना भेटणं, आमचे डॉक्टर राजीव नाईक सर म्हणून आहेत त्यांना भेटणं. तर हा खूप असा विजया मेहता होता आमच्या ऑडिशनला, वामन केंद्रे होते, समर नकाते सर होते. तर ही इतकी दिग्गज मंडळी आमच्या ऑडिशनला तर आम्ही फक्त नावं वाचलेली कुठं-कुठं, नावं त्यांची हे झालेली आणि अशी दिग्गज मंडळी तिकडे ललितला फॅकल्टीमध्ये होते, गेस्ट लेक्चरर म्हणून होते. तर त्याचा खूप फायदा नको म्हणूया, पण त्याचा उपयोग आपल्याला खूप चांगला झाला आणि वन लाइनर जे आपण म्हणतो, हां. की एक वाक्य तुम्हाला तुमचं दिशा बदलवतं. त्या पद्धतीचं ते ललित कला केंद्र पास आउट होईपर्यंत होतं आणि ललित कला केंद्रामध्ये चेतन दातार आमच्यासाठी वाडा नावाचं एक नाटक त्यांनी बसवलं होतं. म्हणजे महेश एलकुंचवारांच्या नाट्यत्रयीवर आधारित म्हणजे वाडा चिरेबंदी, युगांत आणि बघणं तळ्याकाठी या तिन्ही नाटकाचं मिळून एक कंपाईल करून वाडा बसवलं होतं. तर ते वाडा झालं. त्याच्यानंतर भोळे सरांनी एक इफिजियन या नावाचं नाटक बसवलं होतं आमच्यासाठी. वेड्या कविता बसवलं होतं. तर हे मी तुळजापूरला असताना आम्ही खूप नाटकं केली खरं तर. आणि वेगवेगळ्या पद्धतीची केली. पण त्या पद्धतीला आपण हे डेफिनेशन देऊ शकतो. ह्याला हे काय म्हणतो त्याला, की ह्याला हे त्याची टर्मिनॉलॉजी आहे. ह्या नाटकाकडे आपण ह्या पद्धतीनं बघू शकतो. ह्याचं प्रॉपर प्रशिक्षण हे ललित कला केंद्रामध्ये मला मिळालं आणि मग मुंबईत आविष्कारला आल्यानंतर मग काय आपली आपली संस्था होती. त्यामुळे त्यांनी लगेच आपलंसं करून घेतलं मुंबईत आल्यानंतर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.